तिसऱ्या क्रमांकाची मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होतीये. सुहास गायकवाड ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने प्रणव निगडे, वंडर बॉय वडकी म्हणून त्याला आम्ही सातत्याने पाहतो. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. अक्षय षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. पहिला चेंडू फुलटा झालाय, आडव्या बाटने खेळून तर काढलाय चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जाईल आणि इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. भीमर चेंडू आहे किंवा नाही यासाठी स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. नो बॉल आणि इथे फ्री हिट असेल. जीवनदान पाहायला मिळतंय. सर पहिल्या चेंडूवरती रन आहेत का? काहीच नाहीये. अर्थात तिथे डॉट बॉल आहे, परंतु नोची एक धाव आहे. हा चेंडू इथे सुरेख बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळतोय. धाव फलकावरती अगदी आपण पाहूया. एक धाव. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे आक्रमण चढवलंय, चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत अमित मोडक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. एक धाव. एका धावसंख्येबरोबर 4 धावा. इथे देखील आक्रमण होतं. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न पाहायला मिळालाय. तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने धावतायत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा धाव फलकावरती आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट फटका. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. तोपर्यंत इथे देखील 2 धावा आहेत. समोरच्या दिशेने आक्रमण. तिथे झेल सुटलाय. जीवनदान प्रणव निगडेला मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 धाव आणि या एका धावेबरोबर षटक देखील संपलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा आहेत. षटक क्रमांक 2 अमित मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून संघाचे करते धरते आहेत. संघाचा नेता आहे आणि पहिला चेंडू या षटकाचा डॉट येताना पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे देखील बॅकफुटवरती सरकले तर क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. धावफलक दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
हा देखील चेंडू सुरेख, हा देखील चेंडू लाजवाब. अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकले जात आहेत. तिथे फलंदाज वारंवार बीट होताना पाहायला मिळतील. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल, माफ करा, एक धाव आहे. धावफलकावरती 12. इथे मात्र अगदी आपण पाहूया भन्नाट वेगा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमावर. तिथे विशाल चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण पंचांकडे दाद मागितली आहे. इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. टीव्ही अंपायर काही क्षणामध्ये निर्णय आपल्या सर्वांच्या समोर येताना पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. अर्थात या षटकातील 5 चेंडू झालेत, एक बाकी आहे. प्रणव निगडेला इथे परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ओमकार माने नॉन स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद तर मागितली आहे. अपील फेटायला जात आहे. या षटकामध्ये जर पाहिलं अवघ्या 4 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत कुल कॅप्टन अमित मोडक. मित्रांनो, गोलंदाजी जर आवडली असेल अमित मोडक यांची तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. जबरदस्त अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. तर मॅजिक ओव्हर विशाल मोडकला इथे आमंत्रित केलं जाईल. गोलंदाजीच्या माध्यमातून विशाल मोडक पॉवर प्लेचं षटक हे आपल्याला पाहायचंय. 13 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 षटकांमध्ये अर्थात 12 चेंडूंमध्ये किती धावांचा डोंगर उभारला जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्वपूर्ण असेल. 13 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. तर या षटकामध्ये 16 धावांची गरज आहे. तरच इथे बोनस स्वरूपात 10 धावा मिळतील. प्रयत्न हे करावेच लागतील. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. ओमकार माने ऑन स्ट्राईक. याही खेळाडूमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. गोलंदाजी मार्कवर विशाल. फुल टच आडव्या बॅटने फेकून दिलाय सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर. परंतु तिथे भीमर चेंडू आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय की चौकारी की षटकार आहे यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला पाहायला मिळेल.
आणि खेळाडूंना विनंती आहे, षटक संपल्याशिवाय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत नका जाऊ. षटकार आहे, षटकाराच्या मदतीने 19 धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू इथे सुरेख येताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया इथे देखील डॉट बॉल. धावफलकावरती 19 धाबा. जगात भारी 19 फेब्रुवारी 1630 जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं कुसूर गाव. या कुसूर गावामध्ये माझ्या राजाचा जन्म झाला. त्यानंतर शिवनेरी किल्ल्यावरती स्वराज्याचं बाळकडू मासाहेब जिजाऊंनी नक्कीच छत्रपती शिवरायांना दिलं. वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं शपथ. आणि त्यानंतर स्वराज्य अवघ्या 50 वर्षामध्ये घडून आणलेला आपण सर्वांनी पाहिलं. हा इतिहास माझ्या राजाचा आपण सर्वांनी पाहिला. इथे आक्रमण शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. 2 धाबा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. 22 धाबा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. तर 4 चेंडूंमध्ये 9 धावा बनवल्यात. आता 2 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत त्या अजूनही 7 धाबा. चला वेळ वाचवा. अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. बावीस या धावसंख्येवरती धावफलक आहे. या अगोदर देखील आपण चर्चा केली आहे. वेळेचं महत्व वर्तमानपत्राला विचारा. तो सकाळी योग्य भावात विकला जातो, तो संध्याकाळी रद्दीच्या भावात विकला जातो. वेळेचं महत्व एखाद्या प्रवाशाला विचारा, ज्याची ट्रेन अगदी काही सेकंदावरून सुटली असावी. इथे आक्रमण सुहास गायकवाड यांच्या बॅटमधून होतंय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 1 टप्पा खात 4 धाब्यांसाठी चौकार. आता 26 धाबा धावफलकावरती आहेत. तर या षटकाच्या 5 चेंडूमध्ये 13 बनवल्यात. एका चेंडूमध्ये 3 बनवायच्या आहेत. तरच इथे बोनस स्वरूपात 10 धावा मिळतील. विशाल इथे करामत करणार की सुहास? सुहास की विशाल, कोण करामत करणार ह्या मॅच मध्ये? मॅच ची कोहर मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. इथे आडवा बॅटने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोरात. इथे क्षेत्ररक्षक फंबल होतात. 2 आल्यात. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न झालाय. आणि इथे अगदी आपण पाहूया तिसरी धाव यशस्वीरित्या आहे किंवा नाही, यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. बरीचशी धावपळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. निर्णयाची प्रतीक्षा सर्वांना आहे. इथे 3 धावा आहेत किंवा नाही, त्यासाठी मात्र तिसरे पंच
अगदी बारकाईने तिथे शहानिशा करताना पाहायला मिळतील. अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस आलेत. यूट्यूब लाईव्ह आलं आणि त्यानंतर प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू देखील जो येताना पाहायला मिळतोय. पंचांकडे देखील मोक्याच्या क्षणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवता येतो. अगदी पूर्वीचं क्रिकेट आणि अलीकडचं टेनिस क्रिकेट फार मोठी तफावत जी आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक्षा सर्वांना आहे निर्णयाची. एक रन शॉट अर्थात 2 धाबा असतील या चेंडूवरती. धावफलकावरती जर पाहिलं अर्थात 2च धाबा असतील या चेंडूवरती. 15 धाबा आल्या, 7 धाबा मायनस कराव्या लागतील. धावफलकावरती 28. 3 षटकं संपली. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. तर शेवटचा आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळेल. युवराज पठारेला इथे मात्र आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि याच बरोबर इथे सुहास गायकवाडला परतावं लागेल. दुसऱ्याही क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेला पाहायला मिळेल. वडकी सुपर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपन्न होते. एक जबरदस्त आयोजक कमिटीने घेतलेले अथक परिश्रम. समस्त ग्रामस्थ वडकी गाव आयोजित असणारी ही क्रिकेटची स्पर्धा खरं तर पुणे जिल्ह्यातील हाफिज टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे वडकी सुपर लीग. चला न्यू बॅटर लवकरात लवकर या. तर न्यू बॅटर मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एकोणतीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचा अंतिमचं षटक पाहायला मिळेल. इथे देखील आक्रमण आणि याच बरोबर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. ओमकारच्या बॅट मधून येतोय षटकार. छेरान आदरणीय अविनाशांना मोडक साहेबांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. आपलं ही वडकी सुपर लीग 2025 मध्ये मनापासून स्वागत आहे. इथे अगदी आपण बॅट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे अगदी आपण पाहूया. एशियनच्या पाठीमागे कमालीचं कामकाज. 35 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे झालेत दर्शक झालेत दिवाने. धावा येतील 6. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती नजर टाकूया. 41 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 2 षटकार या षटकामध्ये आलेत. फार मोठं आक्रमण युवराज पठारेच्या गोलंदाजीवरती होत आहे. आक्रमण रोखावं लागेल. इथे देखील बॅकवर्ड सरकलेत. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. तिथे झेल धक्की स्टिपला जाईल. कॉटन बोर्ड विकेटची शिकार फलंदाज ठरलेत. फलंदाज बाद. विकेट.
अभिजित मिरवडे न्यू बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथे चेंडू सुसाट वेगात, नो बॉलचा इशारा तर आहे. सर तिथे धावा किती आहेत? नो प्लस चौकार, 5 धावा बोनस. धावफलक 5 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 46 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अभिजित देखील आल्यासरच्या आक्रमणावरती उतरलेत. लास्ट बॉल टू गो. गोलंदाज सज्ज आहेत. आडाबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता अगदी आपण पाहूया 2 धावा इथे यशस्वीरित्या येत आहेत. 48 धावा 24 चेंडूंमध्ये बनवल्या, तर 24 चेंडूंमध्ये 49 बनवायच्या आहेत. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेच संपन्न करत आहोत. वडकी इंडियन्स आणि वडकी किंग्स 11 बोथ कॅप्टन. चला नाणेफेक आपण करतोय. वडकी इंडियन्स आणि वडकी किंग्स 11.
करूया. चला बोथ कॅप्टन या. टॉस आपण करतोय. आदरणीय संदीपजी आंबेकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक यानंतरच्या मॅचची जी संपन्न होताना पाहायला मिळेल. 60 धावा आणि 7 धावसंख्येने धावफलक सुरू. मॅच सुरू होते मैदानाच्या आतमध्ये. धावा ह्या विजयासाठी असतील आणि 7 धावसंख्येने धावफलक सुरू होईल याची दोन्ही टीम्सनी नोंद घ्या. आणि हा निर्णय दोन्ही टीमला सहमताने आपण केलेला आहे, त्यामुळे आयोजक कमिटीवरती कोणताही आक्षेप नकोय. दोन्ही टीमचा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. मॅच पुन्हा एकदा ऑन होते. मान्यवर उपस्थित आहेत. चला ना बोथ कॅप्टन चला यानंतरच्या मॅचचे. किंग्स 11 टीमचे कॅप्टन महेश सर या. वडकी किंग्स 11 आणि वडकी इंडियन्स. महेश सर कुठे आहेत? किंग्स 11 टीमचे कॅप्टन. हा या. यावरती या. यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचचा टॉस आपण करतो. एका बाजूने वडकी किंग्स 11 तर वडकी किंग्स 11 विरोधामध्ये वडकी इंडियन्स. टॉस होतोय. नाना आकाशाकडे जाताना पाहायला मिळेल. छापाईच कॉल आणि टॉस का बॉस. वडकी इंडियन्स संघाने टॉस विन केलाय. काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय. विरोधी संघ बालाट्या ताकदीचा आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना किती धावा बनवण्याचा मानस आहे? जास्तीत जास्त रन बनण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न राहील. अगदी या अगोदर जबरदस्त विजय वडकी इंडियन्स संघाचे आपण पाहिलेत. तर ह्या मॅच मध्ये काय रणनीती असेल आणि मॅजिक ओव्हर साठी विरोधी संघाचा कोणता गोलंदाज असेल? लिस्ट काय आलेली नाही आमच्याकडे अजून. लिस्ट आल्यावरती आम्ही डिक्लेअर करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. दुसऱ्या बाजूने वडकी किंग्स 11 संघाचे कॅप्टन आहेत महेश सर. टॉस विजय झाले असता तर काय निर्णय असता? टॉस विजय झाला आम्ही पण बॅटिंगच घेणार होतो. आणि ह्या मॅच मध्ये काय रणनीती असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षण आलंय आणि किती धावांमध्ये विरोधी संघाला रोखण्याचा प्रयत्न आहे? जेवढे कमीत कमी रोखता येईल तेवढे रोखण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. आणि मॅजिक ओव्हरचा बॉलर डिसाईड केलाय का? त्यांची पण लिस्ट नाही आली आणि आमची पण नाही आली. लवकरात लवकर लिस्ट द्या. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा ज्या असणार आहेत. महत्वपूर्ण 3ऱ्या क्रमांकाची मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होते. 60 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. 24 चेंडू 60 धावा आणि 7 धावसंख्येने धावफलक सुरू देखील होताना पाहायला मिळेल. मॅच ऑन होतीये. सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्ट्राईकच्या दिशेने अगदी आपण पाहूया. फलंदाज आहेत प्रथमेश. अगदी आपण पाहूया प्रथमेश शेवाळे स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. तर नॉन स्ट्राईकला अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत फलंदाज अजित गायकवाड. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर षटक क्रमांक पहिलं यश बालसिंग गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतील. पंचांचा इशारा आला जातोय. लेट्स दी प्ले. मॅचला होईल मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. अ 24 चेंडू 60 धाब्यांची गरज होती. 7 धावा मायनस केल्यात आणि आता 24 चेंडू आणि 53 धाब्यांची गरज विजयासाठी आहे. मॅच सुरू होईल. आलं एक लक्षात दोन्ही टीमच्या? एक मिनिट. दिसताना युट्यूबवर 10 रनांनी सुरुवात दिसेल पण जिकायला 24 चेंडू 53 धावाच करायचे.
एवढं लक्ष. मॅचला होतीये सुरुवात. 24 चेंडू 53 धावा विजयासाठी गरजेच्या. प्रथमेश ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर यश बालसिंग. उभारता सितारा आपण पाहतोय वडकी क्रिकेटचा. इथे अगदी आपण पाहूया बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, परंतु इथे हलकीची एज घेत, इनसाइड एज घेत चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन दाखल झाला. एक धाव आणि एका धावेबरोबर धावफलक संघाचं खातं उघडलं जात आहे. इथे मात्र आक्रमण, आडव्या बॅटने हवाई तडाखा. चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. धावफलकावरती 17 धावा पाहायला मिळत आहेत. अर्थात आता 22 चेंडू आणि 46 धाब्यांची गरज. आक्रमणाला सुरुवात प्रथमेश करतील. इथे देखील आडव्या बॅटे चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. वेगवान सिंगल. या सिंगलच्या मदतीने 18 धावा आहेत. इथे मात्र उंच हवेत चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय आणि इथे पहिल्या क्रमांकाचा धक्का. अजित गायकवाड बॅक टू दी पेव्हिलियन. विकेटचा होईल पतन. फलंदाज बाद. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते मैदानाच्या आतमध्ये 20 आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या त्या धावा 45. इथे देखील समोर दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे थोडस खराब होत आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिलाय गोंगारा. धावा येतील 4. चौकार. बावीस धावसंख्येवरती धावफलक आहे. 19 चेंडू विजयासाठी 41 अजूनही गरजेचे असलेल्या पाहायला मिळतील. लढावं लागेल. मॅच महत्वपूर्ण असलेली पाहायला मिळते. प्रथमेश शेवाळे आणि दुसऱ्या बाजूने रमेश गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. षटक संपेल पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 बाद 22 धाबा आहेत. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत ते 18 बनवायच्यात 41. 18 चेंडू 41 धावा समीकरण पाहायला मिळतंय. या षटकामध्ये यश बालसिंग 12 धाबा खर्च करताना पाहायला मिळालाय. अठरा चेंडू 41 धावा विजयासाठी गरजेचे आहेत. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. नमो विश्वकर्मा आडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. प्रणव निगडे वाऱ्याच्या बेगा चेंडू पर्यंत आलेत. फेकी सुरेख तोपर्यंत 2 धावा आहेत. धाव फलकावरती 24. 17 चेंडू आणि 39 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. तिथे अगदी आपण पाहूया चुका वारंवार चुका घडतायत. तोपर्यंत धावांसाठी धाव. साच बाज आणि ताज 3 धावा येतील. 27 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचे 16 बॉल 36 धावा विजयासाठी अजूनही गरजेचे आहेत. इथे शरीरभेदक मारा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळतोय. 27 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. सुबह की चाय और बड़ी लोगों की राय हमेशा लेनी चाहिए. आणि चहाचं देखील आगमन झालंय. हा चेंडू इथे सुरेख येताना पाहायला मिळेल. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे यष्ट्या उद्ध्वस्त होतील. दांडी गुल बत्ती गुल फर्निचर होते उद्ध्वस्त. हो गई गलती हो गई भूल. दांडी आणि दांडी गुल. विकेट येताना पाहायला मिळाली आहे. क्लीन बोल्ड.
अजय न्यू बॅटर दाखल होत आहेत. इथे शरीर भेदक मारा येतोय. नमो विश्वकर्मा, काय गोलंदाजी आहे मित्रांनो, अक्षरशः बांधून ठेवलं या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलकावरती नजर टाकूया. 27 धाबा आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू 36 समीकरण तयार होत आहे. 13 चेंडू 36 धाबा, 36 धाबा 13 चेंडू. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये, प्रश्नचिन्ह. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली झेल सुटलाय. जीवनदान इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धाबा आहेत. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटक संपली. 29 धाबा आहेत. शेवटचे 12 चेंडू 34 धाबा. मॅजिक ओव्हर साठी कुल कॅप्टन सुहास गायकवाड आपल्याला पाहायला मिळतील. कॅप्टन किचन अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी हॉटेल व्यवस्था आहे आणि तिथे नाश्त्याची, चहाची, बिर्याणीची उत्तम सोय आहे. तरी तिथे कमी किमतीत अगदी माफक दरामध्ये दालच्या बिर्याणी देखील आहे. जर कोणत्या खेळाडूला मात्र एनर्जी वाढवायची असेल तर कॅप्टन हॉटेलमध्ये जा. शेवटचे 12 चेंडू आणि 34 धाबा समीकरण पाहायला मिळतंय. मॅजिक ओव्हरचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. या मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिक घडणार का हे पाहणं तितकंच महत्वपूर्ण असेल. वडकी इंडियन्स संघाचे मॅजिक बॉलर असतील, अर्थात वडकी किंग 11 संघासाठी आमंत्रित केलंय बद्री राठोडला. तर वडकी किंग्स 11 या संघाने वडकी इंडियन्स संघाच्या मॅजिक ओव्हर साठी प्रणव मोडकला इथे आमंत्रित केलेलं आहे. धावफलकावरती 29 धाबा आहेत. 12 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज. 12 चेंडू 34 धाब्यांची गरज विजयासाठी. मॅजिक ओव्हर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक अफलातून खेळी प्रथमेशची पाहायला मिळाली आहे. तर इथे सुहास गायकवाड मॅजिक ओव्हर मध्ये करामत करणार का, प्रश्नचिन्ह. मॅच रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. पहिला चेंडू इथे भन्नाट वेगात, परंतु पंच नो बॉल घोषित करतायत. अवांतर धाबेच्या मदतीने 30 धाबा. शेवटचे 12 चेंडू 33 धाबा अजूनही विजयासाठी गरजेचे आहेत. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2005 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिट हा नियम लागू झाला आणि त्यानंतर फलंदाजांची दिवाळी, फलंदाजांचा यात्रा उत्सव म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं. इथे दिवाळी साजरी होणार का. इथे आक्रमण चढवलाय. चेंडू उंच हवेमध्ये लॅड देखील होतोय सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकडे टाक उचलगी टाक. षटकार. षटकाराच्या मदतीने 36 धाबा आहेत. शेवटचे 11 चेंडू 27. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. अनिश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून देखील क्रिकेटकडे पाहिलं जातं. आडव्या बॅटने इथे दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. प्रणव निगडे चांगलं क्षेत्ररक्षण करतील. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धाबेसाठी पलायन आहे. 2 धाबा यशस्वीरित्या येतील. धावफलकावरती 38. 10 चेंडू 25 धाब्यांची गरज. या षटकामध्ये 2 चेंडूंमध्ये 9 आल्यात. 4 चेंडूंमध्ये 7 धाब्यांची गरज. मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर. फुलटॉस, फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. टोले जंग प्रहार. वा भाई वा. षटकार. धावफलकावरती 44. 44 धाबा आहेत. 9 चेंडू 19 धाब्यांची गरज. अजून 3 चेंडूंमध्ये 1 धाबेची गरज मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आहे. सुहास गायकवाड वरती आक्रमण. इथे देखील आक्रमकता पाहायला मिळेल. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. 8 चेंडू 13 धाब्यांची गरज विजयासाठी आहे. अर्थात बोनस ऍड केला तर 3 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडू 3 धाब्यांची गरज विजयासाठी. बोनस विथ बोनस. इथे हलक्याच्या हाताने दिशा देण्याचं काम जरूर झालंय. तिथे धाव घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. 11 चेंडू 33 धाब्यांची भरदार खेळी प्रथमेशची पाहायला मिळाली आहे. फार मोठं आक्रमण झालंय या मॅच मध्ये. इथे देखील आक्रमकता पाहायला मिळते. हा देखील चेंडू खिलाडी के मस्तक पे दस्तक आणि सामना संपलाय. नो प्लस षटकार.
या सामन्यावरती रॉयल चॅलेंजर्स वडकी नक्कीच विजय मिळवते. खूप खूप असं अभिनंदन. यानंतरची मॅच महत्वपूर्ण असेल. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम वडकी किंग्स 11 मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. 12 चेंडू 39 धाब्यांची खेळी, 5 षटकार ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. अर्थात प्रथमेश शेवाळे ठरले त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. प्रथमेश, या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. तर किंग्स 11 टीम आता जराही वेळ घालवू नका. जवळपास 11 वाजलेत, अजून 2 सामने बाकी आहेत. वेळ वाचवणं गरजेचं आहे.